10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। आसाम रायफलची दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये इथे जोरदार मोहीम सुरू आहे। पेट्रोलिंग करणाऱ्या आसाम रायफलवरती दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता आणि 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले। तसंच मोठ्या प्रमाणावरती शस्त्रास्त्र सुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत। आणि जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यामध्ये त्राल इथे दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलंय। पहाटेपासून सुरू असलेली चकमक अजूनही सुरूच आहे। एका दहशतवाद्याचा खात्मा झालाय आणि अजूनही काही जणांना घेरलं गेलेलं आहे। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या अंतर्गत भागामध्ये जोरदार चकमकी सध्या होत आहेत आणि त्यामध्येच आज पुलवामाच्या त्राल भागामध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झालेला आहे, तर त्याचबरोबर 3 दहशतवादी अजूनही लपल्याची माहिती मिळतेय। परंतु सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती काश्मीरच्या सगळ्याच भागांमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे आणि त्यातलंच हे एक उदाहरण। यानंतर या घडीच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात 9 सेकंदात। जम्मू काश्मीरमधील काही भागात शाळा पुन्हा सुरू। भारत पाकमधील तणावामुळे शाळा बंद ठेवल्या होत्या। जम्मू काश्मीरच्या राजौरीतील नौशेरा उपविभागातील निवासी भागात आढळले बॉम्ब निष्क्रिय